प्रेस गॉड फॅमिली, मला माहिती तुम्ही आशीर्वादित झालेल्या वर्शिपमध्ये, आणि मला माहिती तुम्ही नक्की तुमच्यावरचे प्रत्येक बंधन ते आज येशूच्या नावात तुटले ह्या आराधनेद्वारे, ह्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या. तर चला आपण वचनामध्ये जाऊया. जे परमेश्वरचं वचन आहे, जे आपलं पूर्ण करतं, शुद्ध करतं, ते त्यामध्ये जाण्या अगोदर आपण आता जे ते प्रेयर करू. चला आपण प्रार्थना जाऊया. ओ रबाला खरामा सोंदो रमांदेरी बांधो Rakada baziri karaba rabanta rabanderi bala karama sopum adora mana karabala masakanderi bala masi prakonda basete lekidi boza baraki robonta ramala karabasi kendere bora makaraba lero blahanto lamanderi kihando ramahayande. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू झालेली आराधना प्रभू येशू तू कबूल केली, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू प्रत्येक तुझ्या मुलाने प्रभू येशू जी आराधना तुला प्रभू येशू केली तुझ्या समोर सादर झाली प्रभू येशू, ते सुवास तुझ्यापर्यंत येऊ दे प्रभू येशू, आणि त्यांना आशीर्वादित कर प्रभू येशू. तुझी दया दे प्रभू येशू, तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू येशू. मी प्रार्थना करतो येणारं वचन तुझ्या हातात आम्ही सोपवतो प्रभू येशू, कारण तुझ्या हातामध्ये जीवन आहे प्रभू येशू. ते जीवन आणि जीवनाचा आत्मा प्रभू येशू प्रत्येक श्रवण करत्यावरती प्रभू येशू आज येशूचे नाव देऊ दे प्रभू येशू. जसं तुझं वचन सांगतं प्रभू येशू, विश्वास हा येतो प्रभू येशू ते ऐकण्याने प्रभू येशू. जसं ऐकतील प्रभू येशू त्यांच्या विश्वासामध्ये वाढ कर प्रभू येशू, त्यांच्या ज्ञानात वाढ कर प्रभू येशू, आणि त्यांच्या प्रत्येक बंधनातून त्यांना मुक्त कर प्रभू येशू. तुझी कृपा दिली त्यासाठी धन्यवाद. ते येशूच्या नावात धन्यवाद देतो. कबूल कर. आमेन. चला आपण जाऊया वचनामध्ये. आपण काढूया मसो खरबांदे लेखेरी बास खांदे लिरो ब्रहाचे बास खांदे बहायान. आपण जाऊया स्तोत्रसंहिता अध्याय 68 वचन 21. आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे की परमेश्वर जे प्रत्येकाला देतो, की परमेश्वराची इच्छा काय की आपण कोणत्या अभिषेकामध्ये चालावं. एक अभिषेक असतो ज्याचं नाव आहे की आपण ठेचतो आपल्या वैरीला, ज्याला आपण क्रशिंग अनॉइंटिंग बोलतो. आपण बघूया स्तोत्रसंहिता 68:21. देव निश्चयी आपल्या वैऱ्यांचे मस्तक फोडील. जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील. प्रभू म्हणाला, भाषणापासून मी त्यांना परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यांना परत आणीन, यासाठी की तू आपला पाय रक्तात बुचकाळावा, तुझे शत्रू तुझ्या कुत्र्यांच्या जिभांचे खाद्य व्हावे. बस बस पुन्हा आपण ते पहिलं वचन वाचलं. देव निश्चयी आपल्या वैऱ्यांचे मस्तक फोडील. जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील. याचा अर्थ आहे की परमेश्वर आपल्याला अभिषेक करतो, की परमेश्वर आपल्याला अधिकार देतो, ते म्हणजे आपल्या शत्रूला ठेचण्याचा. आपण आपलं पाहिजे ते आपल्या शत्रूच्या डोक्यावर असं वचनाप्रमाणे, बरोबर, की आपण त्याला ठेचतो. आणि का ठेचतो तर आपण पुन्हा कॉमन नंतर वाचूया की वचन काय सांगतं की त्याचे केसाळ काय, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो. म्हणजे जो पापामध्ये असतो, परमेश्वर त्याच्यावरती दुसऱ्याला कोणतरी ठरवतो की तो त्याच्यावर वर्चस्व होतो. तर प्रियांनो, जर तुम्ही पापामध्ये असलात तर मी तुम्हाला सांगतो की त्या प्रत्येक पापापासून आज तुम्ही बाहेर या. कारण तुम्ही जर त्याच्यातून बाहेर नाही आला तर मग सैतानाला अधिकार आहे तुमच्या डोक्यावरती सत्ता गाजवण्याचा. आपण वचन पाहतोय की सैतान पण जे ते आपल्यावर अधिकार गाजवतो जो कोणी पापामध्ये. का जसं वचनाप्रमाणे आपल्याला जर त्यांनी सत्ता दिलेली, आपल्याला जर अधिकार दिले त्याला कुचलण्याचं, क्रश करण्याचं, तसंच सैतानाला पण अधिकार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे मार्ग जर सोडले नाही, तुम्ही जर सोडलं नाही तर तो त्याला अधिकार आहे. तुमचे केसाळ जे आहे, केस काय रिप्रेझेंट करते विस्डमला, तुमचं विस्डम तो तुमच्यापासून चोरून घेणार, तुमच्या प्रत्येक गोष्टी जे तुमच्यापासून तो हिरावून घेणार. का? कारण तुम्ही जे तुमच्या मार्गापासून आता विभक्त झाले, तुमच्या मार्गापासून तुम्ही भटकलेले. तर प्रत्येक माझे भटकलेले भावांना, प्रत्येक माझे भटकलेली बहीण जे असेल तर माझा एकच संदेश असेल की तुम्ही तुमच्या पापांपासून मन फिराव करा. तुमच्या पापांपासून तुम्ही माघा या पुन्हा आणि परमेश्वराच्या मार्गामध्ये चाला. का? कारण परमेश्वर आपल्याला अधिकार देतो ज्याने आपल्यावरती वर्चस्व गाजला. जर तुमच्यावरती आता पापाचं वर्चस्व असेल तर तुम्ही येशूचे नाव त्या पापामधून बाहेर येतात, जसं तुम्ही मार्गामध्ये चालताय. जर तुमच्यावरती गरिबीचं वर्चस्व असेल तर तुम्ही त्या गरिबीवरती वर्चस्व करता, कारण तुम्ही धार्मिक बनतात त्याच्यामुळे. आणि वचन काय सांगतं की परमेश्वर धार्मिकाची
संतती जे आशीर्वादित करतो. वचनाप्रमाणे वचन सांगते, धर्मी 70 वेळेस जरी पडला, 7 वेळेस जरी पडला, तरी परमेश्वर त्याला पुन्हा उठवेल. पापाला परमेश्वर उठवत नाही, तर परमेश्वर धार्मिकाला उठवतो. बरोबर. आपण जाऊया एक मिनिट. रबाला खरमा सिखेंदे ओ रबाला खरमा सिखे हिया रबाला खरमा सिखेंदे ओ रमाला खर हायांदे ओ खोरमा सिखे मला खर बर हायांदो ओ खोरम ओ रमहांदे ओ खर मला हाय रिबाचा कहांदे. आपण जाऊया नीतिसूत्र अध्याय 24 वचन 16. दोन्हीकडे अधिकार आहे. एक म्हणजे आपल्याला अधिकार, जेव्हा आपण नीती मार्गाने चालतो, जेव्हा आपण आपल्या मार्गावरती सरळ राहतो, तेव्हा आपल्याला अधिकार मिळतो की आपण सैतानाचं जे त्याच्या मस्तक जे आपण कुचळू शकतो. पण आपण जर आपल्या मार्गामध्ये नीट नाही, तर सैतान आपलं मस्तक कुचळतं. म्हणजे आपलं जे ते म्हणजे आपलं शेम येणार, आपलं जे लाज आहे, लज्जा आहे ती येणार. आपण कोणतं काम करतो ते सफळ नाही होणार. का? कारण तुम्ही मार्गापासून भटकलेले. आणि तेच आपण पहिल्या वचनामधून पाहिलं. वाचा. नीतिसूत्रे 24:16. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस. तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. उल्हासले तर ते परमेश्वर पाहिल आणि त्याला ते आवडणार नाही, आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवेल. ओके. तर वचन काय सांगतं आपल्याला की धर्मी जो आहे तो पडला तरी तो पुन्हा उठेल. बरोबर. आणि जो अधर्मी तो पडला तर तुम्ही त्याच्यावर हसू नका, उलट तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही त्याच्यावरती तुमचा विश्वास दाखवा. बरोबर. हे वचनामध्ये लिहिण्यात आलेले आहे. कारण का आपण पाहिलं की वचन सांगतं, जसं जो पडतो परमेश्वर त्याला उठवतो. बरोबर. धर्मी पडला तर परमेश्वर त्याला उठवतो. म्हणजे आपण अगोदर जे पाहिलं होतं स्तोत्रामध्ये की जो पडतो, जो त्याच्या मार्गातून भटकतो, परमेश्वर कोणाला तरी अधिकार देतो त्याच्यावरती वर्चस्व करायला. जर तुम्ही तुमच्या मार्गातून भटकलात, समजा तुम्ही पास्टर आहात, तुम्ही प्रॉफिट आहात, पण तुम्ही तुमच्या मार्गापासून जर चुकून एखादा पाऊल चुकीचा गेला, एखादा डिसिजन चुकीचा गेला, तर थोडस तुम्ही पापात पडला, तर तुमच्यावरती कोणतरी असं परमेश्वर आणन की तो तुमच्यावरती वर्चस्व गाजवा. बरोबर. आपण बघूया ते पण कसं. खालाबांदे बासर खालाबहा रोबोदा बासंते खरहायांदे ओ खोर महांदे लोबोरा मरहायांदे ओ खोर महांदे मरखल बहायांदे बसैरी खल मरहायांदे खोर बहांदे खीरी बस कहांदे ओ रबल खर ओ रबहांदे खीरी इससे खेले बहांदे लरबहो आंदे. फरोजा बारा खाला सेकेंदे. आपण जाऊया दानिएल अध्याय 4 वचन 17. दानिएल अध्याय 4 वचन 17. लकी रमाला खरा मासकी आंदे ओ रबाला खरा मारा खांदे ओ ब्राला खाता. दानिएल अध्याय 4 वचन 17. हे शासन त्या जागल्यांच्या ठरवण्यावर दानिएल 4:17. हे शासन त्या जागल्यांच्या ठरवण्यावर व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमतो. हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. ही घटना काय होती माहिती? तर ही घटना होती की नबुकदनेस्सर तो म्हणतो की हे सगळं मी केलेलं आहे, आणि नंतर परमेश्वर त्याला जनावरांमध्ये टाकत होते. त्याची बुद्धी जी ती भ्रष्ट होती. बरोबर. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. काही वर्षांसाठी तो जनावरांमध्ये चरतो, त्याला बुद्धीच नसते, जनावरांसारखं तो राहतो वगैरे. बरोबर. कारण तो त्याच्या मार्गातून भटकला होता. बरोबर. आपण पाहिलं जो कोणी त्याच्या मार्गातून भटकतो परमेश्वर त्याची बुद्धी काढतो. आपण पहिल्या वचनामध्ये पाहिलं होतं की ज्याला क्रश करण्याचा अधिकार दिला, पण कोणाला? ज्याच्या मस्तकावरती केस आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात प्रथम जे त्याची बुद्धी जाणार, तो काय करतो ते त्याला कळणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा एखादा पाप करतोय
त्यावेळेस त्याची बुद्धी बंद पडते. त्याला कळत नाही, तो विचारच नाही करणार मी काय करतो काय करतो. त्याच्यामध्ये इतकी एक्साइटमेंट येणार, बाकीच्या गोष्टी येणार, हार्मोन्स होणार, बाकीच्या गोष्टी तो विचार करायचा सोडतो आणि त्याची बुद्धी भ्रष्ट होते. समजते? जेव्हा केव्हा आपण मार्ग सोडतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होत असते. आणि हीच गोष्ट आहे नबुकदनेस्सर सोबत झाली. जेव्हा त्याच्यामध्ये प्राईड आला, जेव्हा त्याचं धार्मिकता त्याने सोडली, बरं, कारण आपली धार्मिकता कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये स्वधार्मिकता आली आणि जेव्हा स्वधार्मिकता येते आपण मार्गातून भटकतो. जेव्हा आपल्यामध्ये स्वधार्मिकता येते परमेश्वर आपल्यापेक्षा कोणतरी चांगला बनवतो. समजतं? त्याच्या आपल्याला जेव्हा परमेश्वरामध्ये राहायचंय, परमेश्वराचं काम करायचंय, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या स्वधार्मिकता सोडणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ह्युमॅनिटीमध्ये चालणं गरजेचं आहे. आणि मग परमेश्वर आपल्याला काय देतो? परमेश्वर आपल्याला अधिकार देतो कुचलण्याचा. बरोबर? आपल्या कोणी पण येऊ द्या आपल्या समोर, आपण आरामात त्याला कुचलू शकतो. आपण जाऊया 2 शमूएल अध्याय 22 वचन 38. कारण कुचलणे पण हे एक अभिषेक आहे. कारण येशूने सगळ्यांना सर्पाला कुचललं वगैरे वगैरे, हे काही होतं. आपण ते पण बघूया. वाचा 2 शमूएल अध्याय 22 वचन 38. मी आपल्या वैरांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. अजून मी त्यांचा धुवा उडवला. मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना. त्यांना मी पायाखाली तुडवले. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास. माझ्यावर उठलेल्यास तू माझ्या खाली चित्त केलेस. तू माझ्या वैऱ्यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. बस. तर वचनाप्रमाणे वचन इथं सांगतंय की मी माझ्या शत्रूला काय करतो? क्रश करतो. बरोबर? जो माझा शत्रू आहे मी त्याला पायाखाली कुचलतो. कोण? जे परमेश्वराचे लोक आहेत, ते जे विरोधी लोक आहेत त्यांना क्रश करतात, त्यांना मारतात, त्यांना ठेचतात. बरोबर? आणि आता आपले विरोधी कोण आहे? सैतान. आपले विरोध कोण आहे? आत्मे. आता आपले विरोध कोण आहे? पाप आहे. आता बरोबर, हे सगळे आता आपले विरोध आहे. आपली पॉवर्टी पण एक स्पिरिट आहे, आपल्याला त्याला विरोध आहे. आपल्याला त्याला क्रश करायचं, आपल्याला त्याला ठेचायचंय. पण कधी करणार? आपण धार्मिकतेमध्ये चाललो तर. समजतं? जेव्हा अनॉइंटिंग येते क्रश करण्याची, तर आपल्याला धार्मिकतेमध्ये चालणं गरजेचं. समजतंय? जो कोणी धार्मिकतेमध्ये चालतोय त्याच्याकडे क्रश करण्याची अनॉइंटिंग आपोआप येते. तो मग सगळ्यांना क्रश करत जातो. समजतंय? आणि त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. समजतंय? येशूने त्यांना बाप्तिस्म नाही दिलं. येशूचे त्यांचे पाय धुतले का? कारण त्यांना जे होतं ते क्रश करायचं होतं सैतानाला, सैतानाच्या राज्याला. बरोबर? आपण तिथं जाऊया. योहान अध्याय 13 वचन 1 ते 17. योहान अध्याय 13 वचन 1. वलांडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे शैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपल्या बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. तर वचनाप्रमाणे येशू त्यांचे पाय धुतो, त्यांचे हात धुत नाही, काय नाही. जर आपण पुढे कंटिन्यू केलं तर येशू मधून जो शुद्ध झाला त्याचे फक्त केवळ पाय धुणं गरजेचं आहे. बरोबर? म्हणजे याचा अर्थ तो धार्मिकतेमध्ये चालतो, तो शुद्ध आहे. समजतंय का? कारण येशू ख्रिस्त आपले धार्मिक झाले. मग आपण शुद्धीकरणामध्ये जेव्हा आपण चालतो तर आपल्याकडे अभिषेक येतो क्रश करण्याचा. समजतंय? आणि त्याच्यामुळे जेव्हा येशू आणि आपले पाऊल कशाला रिप्रेझेंट करतात? सुवार्ता. बरोबर? गॉस्पलला जेवढा आपण आपले पाय जातात वचनामध्ये पण किती धन्य ते पाऊल जे सुवार्तेचे वाटा वगैरे घेतात वगैरे, हे वचन आहे. का? कारण आपण जे तेव्हा एनिमीला क्रश करतोय. जसं आपण गॉस्पल प्रीच करतोय तसं एनिमी क्रश होतं, त्याची सत्ता जी तो लूज करतोय. बरोबर? ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो मग त्या फॅमिलीवरची लूज होणार त्याची ग्रीप, म्हणजे आपण त्याला क्रश करतो आपल्या पायाखाली. समजते? त्याच्यामुळे मग येशू जे त्यांचे पाय धुतोय आणि सगळं काय सोडतोय. बरोबर? आणि त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताच्या पायावरती जे खिळे मारण्यात आले, कारण त्यांनी जे होतं ते क्रश केलं.
त्याच्या पायाखाली जी होती कोणती जागा होती पायावरती? गोलगोथा. ती जागा जी होती ती गोलगोथा होती, जिथे येशू ख्रिस्ताला जे उभं टांगण्यात आलं होतं. आपण तिथं पण जाऊया, पण त्या अगोदर आपण बघूया दुसरे राजे अध्याय 19 वचन 35. दुसरे राजे अध्याय 19 वचन 35. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अशोरी गोटातले 1,85,000 लोक मारले. पहाटेच लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतच प्रेते. मग अशोराचा राजा स्नेहरीब तळ उठून माघार चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रमेलेक व शरेसर यांनी त्याचा तलवारीने वध केला. बस. तर वचनाप्रमाणे जो कोणी धार्मिकता सोडवतोय, परमेश्वराचे मार्ग सोडतोय, त्याच्यावरती जे येते हत्या येते, बरोबर, त्याला क्रश करतोय. इथं देवदूत स्वतः त्यांना मारतोय, स्ट्रक करतोय वचनाप्रमाणे, म्हणजे त्यांनी क्रश केलं प्रत्येकाला. बरोबर, एक अधिकार असतो मनुष्याला जो क्रश करतो, आणि एक अधिकार असतो दूतांना जो क्रश करतो. दूतांकडे पण क्रश करण्याचा अभिषेक आहे. त्याच्यामुळे सैतान जो एका धार्मिकाला तो ठेचू शकतो. बरोबर, तो ठेचू शकतो पापामध्ये. तो जितकं जास्त तेवढं पापामध्ये त्याला ठेवतो. तो ठेचतो त्याच्या शरीराला, तो ठेचतो त्याच्या आत्मिकतेला, तो ठेचतो त्याच्या फायनान्सला. तो त्याला जास्तीत जास्त गर्व आहे. कारण त्याच्याकडे पण अनॉइंटिंग आहे. बरोबर, त्याच्याकडे अनॉइंटिंग आहे क्रश करण्याची, पण आपल्याकडे पण अनॉइंटिंग आहे त्याला क्रश करण्याची. बरोबर, आपण जाऊया मार्क अध्याय 15 वचन 22. मार्क अध्याय 15 वचन 22. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा. वचन सांगतं की ती जागा जी होती ती गोलगोथा होती, जिथे येशू ख्रिस्ताला टांगण्यात आलं. बरोबर, गोलगोथा म्हणजे कोणते प्लेस? जिथं गोलायत जे होतं, गोलायतला जे मारण्यात आलं, त्याचं जे शिरछेद करण्यात आलं होतं, त्याची कवटी घेतली आणि तिथं पुरले गेली बऱ्याच वर्षांपूर्वी. आणि जी जागा तिथं पुरण्यात आली त्याची कवटी, त्या जागेला नाव पडलं गोलगोथा. बरोबर, आणि त्या ठिकाणी मग येशूचं क्रूसखांब उभा करण्यात येतो. बरोबर, म्हणजे येशू ख्रिस्त त्याच्या पायाखाली जे ते गोलगोथाला त्याच्या पायाखाली होतं, त्याला क्रश केलं येशू ख्रिस्त त्याच्या पायाने. जर येशू ख्रिस्त मरणाच्या वेळेस पण क्रश करतोय, आपल्यामध्ये जीवन आहे. समजते का? मग आपण सदैव क्रश करणं गरजेचं आहे. कारण येशू सांगत होता जर मी मरताना क्रश करतो, पुन्हा येणार आहे त्यांना क्रश करायला. बरोबर, आणि येशू ख्रिस्त पुन्हा आला आणि तो न्याय करायला आला. वचन सांगतं कोणाचा न्याय करायला आपल्याला पण माहिती आहे, जे आपण नंतर बघूया. पण वचन सांगतो तो पुन्हा आला आणि त्यांना पुन्हा क्रश करणार आहे. म्हणजे आपल्याला जे अनॉइंटिंग येते ते आपल्याला क्रश करण्याची अनॉइंटिंग येते आपल्या एनिमीज वरती. जो कोणी मला ऐकतो त्याचे प्रत्येक शत्रू तुमच्या शरीरामध्ये असू द्या, तुमच्या आत्म्यामध्ये असू द्या, तुमच्या फायनान्स मध्ये असू द्या, तुमच्या पापावरती जर तो हावी होतो, तुमच्यावर पाप म्हणून जर हावी होतोय, तर येशूच्या नावात तुम्ही त्याला क्रश करताय. आज माझे प्रत्येक भाऊ आज तुम्हाला पाहतोय, आज परमेश्वर तुझ्यावरती आजार आला त्या क्रश करणार आज येशूच्या नावात मी घोषणा करतो. ओ रबासांछाला काय आले. आपण जाऊया रोम 20, रोमकारास अध्याय 16 वचन 20. रोमकारास पत्र अध्याय 16 वचन 20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. पुन्हा एकदा. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ प्रभू येशू आपल्याला कृपा देतो, आपल्यावरती ग्रेस करतो, अनॉइंट करतो क्रश करण्याचे. रोमन्स मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तो तुम्हाला ग्रेस देईन, तो तुम्हाला फेवर देईन सैतानाला क्रश करायचं. बरोबर, उचलण्याचं जे, म्हणजे याचा अर्थ ही एक महत्वाची गोष्ट जर वचन सांगताय की शांतीचे देव तो तुम्हाला क्रश करण्याचे अनॉइंटिंग देणार.
म्हणजे याचा अर्थ ती एक मोठी गोष्ट आहे, काहीतरी बोलतोय तिथं. बरं, रोमकरास जेव्हा पौल सांगतो हे गोष्ट जर तुम्हाला सांगायची आहे, जसं रोमकरासला आपण पाहिलं की पवित्र आत्म्याने भरलेले आहे, याचा अर्थ जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे तोच केवळ ह्या गोष्टी करू शकतो. जो धार्मिक आहे, जो परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये चालतो, जो मार्गामध्ये चालतो, तो पवित्र आत्म्याने भरलेला आहे. बरं, आणि नंतर जेव्हा आपण पवित्र आत्म्याचं स्क्रिप्चर झाले रोमकरासमध्ये, नंतर हे बोलतोय की जेव्हा तुमच्यामध्ये होली स्पिरिट येतं तेव्हा तुम्ही क्रश पण करता. जर माझ्या भावा कोणामध्ये आज होली स्पिरिट असेल, येशूच्या नावात होली स्पिरिट तुम्ही रिसीव्ह करा आणि तुमच्यावरचे प्रत्येक पाप मी येशूच्या नावात नलिफाय करतो. येशूच्या नावात मी तुम्हाला प्रत्येकाला क्षमा करतो, कारण वचन सांगतं की ज्याला तुम्ही क्षमा करता त्याचे पाप क्षमा होईल. आज मी माझ्या प्रत्येक भावाचे आणि बहिणीची पाप क्षमा करतो. तुमच्यावरचे प्रत्येक बोझ जे ते आज निघलेले आणि तुम्ही आज फ्री आज येशूच्या नावामध्ये, आणि तुम्ही सैतानाला क्रश करताना असं मी घोषणा करतो येशूच्या. मी भविष्यवाणी करतो तुमचे फायनान्स असं येशूच्या नावात वाढतील, तुमचं प्रत्येक स्पिरिच्युअल लाईफ असं येशूच्या नावात वाढतील, तुम्ही दुसऱ्यांना शिकवता, तुम्ही आत्म्यामध्ये वाढता, असं मी भविष्यवाणी करतो. ओ रबा लखा रमा सेंदे, ओ रमा लखा रमा सेखे बर्राखा बर्रा मांदे, आरोबा लखा रमा हांदे. मग जेव्हा आपण पाहिलं की वचनाप्रमाणे जेव्हा परमेश्वर आपल्याला अभिषेक करतो तेव्हा तो आपल्याला एक अनॉइंटिंग देतो, कॉल्ड क्रश. बरोबर, जिथं आपण क्रश करतो लोकांना, जिथं आपण क्रश करतो लोकांना नाही तर आपण क्रश करतो आपल्या एनिमीजला. जे एनिमीज आपल्या विरुद्ध आहे, जे एनिमीज आपल्या भावांच्या विरुद्ध आहे, त्या प्रत्येकाला आपल्या पायाखाली आपण तुडवतो. बरोबर, आपण अजून एक वचन बघूया, आपण जाऊया. Kare balo sombra tona masike, o rabala krahande, o brahante rikalaba, o brahante, lironda rabasike le bahaya, liro karamasike, o brakatala mahaya, o rabante ribande, o klabaranto ramalike, idamasoncho marika, librontala masike ribala kare. एक्झोडस निर्गम अध्याय 30 वचन 30. निर्गम अध्याय 30 वचन 30. आणि याजक या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे यांना अभिषेक करून पवित्र कर. इस्रायल लोकांना सांग की पिढ्यानपिढ्या तुम्हाला माझ्या प्रित्यार्थ हेच पवित्र अभिषेकाचे तेल असणार. हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही. हे पवित्र आहे आणि तुम्ही याला पवित्रच लेखावे. पुन्हा वाचूया हे वचन. हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही. हे पवित्र आहे आणि तुम्ही याला पवित्रच लेखावे. वचनाप्रमाणे जुन्या करारामध्ये वचन सांगतं की हे तेल जे ते केवळ याजकांना लावायचं, दुसरं कोणालाच नाही. बरं, जर तुम्हाला अजून वचन माहिती असेल की लेवींनाच अधिकार होता त्या पायऱ्या चढायच्या. बरं, जेव्हा त्यांना ऑफरिंग करायचे तर तिथं पायऱ्या असायचे, मग ते चढायचा अधिकार कोणाला होता? फक्त लेव्यांना, कारण जो अनॉइंटिंग त्यांच्यावर आहे त्या तेलाद्वारे यायची. जुन्या करारामध्ये एक पदार्थ जे एक सबस्टन्सद्वारे जे ते स्पिरिच्युअल गोष्टी व्हायच्या, पण आता आपण स्पिरिच्युअल वर्डमध्ये, आपण सबस्टन्समध्ये नाही, आता आपण स्पिरिटमध्ये. वचनाप्रमाणे, कारण वचन जे सांगतं की पहिला आदम आला शरीरामध्ये, त्यांनी पाप आणलं वगैरे वगैरे, दुसरा आदम आला तो आत्म्यात आला, त्याने आपल्याला जीवन दिलं. मग आता आपण जे ते आत्म्यामध्ये जीवन देतो, आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही. आता त्याच्या आपण जे आता जगतो त्या आत्म्यामध्ये एक तेल असतं जे तुम्हाला शरीरामध्ये लावायचं असतं, आणि एक तेल असतं ते कोणाला फक्त याजकांना लावण्यात देतं, फक्त संदेशांना लावण्यात येतं. आणि जे आपण पाहिलं जसं रोमनमध्ये दिलं की आपल्याला अधिकार दिला ते कुचलण्याचा. बरं, तसंच लेव्यांना जो अधिकार देण्यात आला होता तो अभिषेक करण्यात आला होता. ऑफरिंग जे होतं कोणतंही त्याच्यामध्ये वचन सांगते कोणतंही व्यर्थ त्याच्यामध्ये मिक्स करू नका. ऑइलमध्ये एक असतं अग्नीमध्ये मिक्स न करणे आणि एक असतं ऑइलमध्ये मिक्स न करणे. समजतं? अग्नी आणि तेलामध्ये मिश्रण कधी करायचं नाही. आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया की अग्नीमध्ये मिश्रण काय असतं किंवा अग्नी काय असते, तेल काय असतं, तेलामध्ये मिश्रण काय असतं. वचनाप्रमाणे सांगतं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिश्रण करू नका. आता मी थोडंसं इथं रिपीट करा की मिश्रण जे आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं काय टाकू नका.
जे परमेश्वरापासून आहे तेच टाका. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की मला परमेश्वराकडून प्रॉफेसी आली, मी याच्या लाईफमध्ये हे पाहतोय, पण मी स्वतःचे काहीतरी शब्द टाकन आणि मी त्याला सांगेन मी परमेश्वर हे करणार आहे, हे तर करणारच पण हे पण कर. म्हणजे मी स्वतःच मिक्स करतो त्याच्यामध्ये. जे आहे ते शुद्ध असायला पाहिजे. जे परमेश्वराकडून वाणी आली ते शुद्ध असायला पाहिजे. हे मी आताच्या युगामध्ये सांगतो. जर एखादा भविष्यवक्ता मला ऐकतोय तर त्यांनी ह्या गोष्टी करू नये. तीच गोष्ट परमेश्वर इस्रायली लोकांना सांगतोय की जेव्हा लेवी हे गोष्टी कर त्यांनी मिश्रित गोष्टी करू नये, तर ते शुद्ध असावे. कारण शुद्धतेमध्ये आपण पाहिलं की जो धार्मिकतेमध्ये चालतो तो शुद्धतेमध्ये चालतो, बरोबर. आणि तो पवित्र आत्म्याने भरलेला असतो, आणि जो पवित्र आत्म्याने भरलेला असतो तोच क्रश करू शकतो, बरोबर. आपण जाऊया एक्झोडस निर्गम अध्याय 27 वचन 20. निर्गम अध्याय 27 वचन 20. तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा. म्हणून त्यांनी दीप वृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. बस वचनाप्रमाणे ही दीप नित्य जळत राहावा, आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट तेल, कोणतंही आपलं तेल चालत नाही, तर एक विशिष्ट तेल चालतं, बरोबर. की त्याच्यानेच आपला अभिषेक होतो, त्याच्यानेच आपण सगळं काय करतो, बरोबर. ते कोणतं होतं? जैतुनाचं तेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? ऑलिव्ह ऑइल, बरोबर. जेव्हा वचन सांगतं की नोवा जेव्हा आर्क मध्ये होतं तेव्हा कबुतराने काय आणलं होतं? ऑलिव्ह ट्रीचं जे होतं ते लीफ आणलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सोबत चालता, जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा तुमच्या सोबत असतो, तेव्हा ते ऑलिव्ह ऑइल पण गरजेचं असतं. ते एक विशिष्ट तेल हे पण गरजेचं असतं. तुमच्या लाईफवरती एक विशिष्ट मसा असणे, एक विशिष्ट अनॉइंटिंग असणे, ती पण गरजेची, बरोबर. आणि ऑइल कधी निघतं? जेव्हा ते आपण त्या लीफला क्रश करतो, बरोबर. ज्याला आपण पूर्ण चुरा करतो मग त्याच्यातून ते ऑइल निघतं. ज्याला आपण क्रश करतो, पूर्ण रगडतो, मग त्याच्यामधून ऑइल निघतं. त्याचप्रमाणे आपल्याला जर कोणती गोष्ट काढायची तर त्याला रगडणे, घासणं गरजेचं असतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधून कोणती वाईट गोष्ट काढायची तर प्रार्थनेमध्ये जा, त्या प्रत्येक गोष्ट ती घासून काढा. ते प्रत्येक गोष्टीला तुम्ही मुळापासून काढा. समजते? आपण जाऊया 2 कोरिंथी अध्याय 4 आणि वचन 8. Karibasan cholamase kiri barakando rabala karabase le roma romo kobrahayande. 2 कोरिंथी अध्याय 4 वचन 8. आमच्यावर चोहोकडून संकटे आले तरी आमचा कोण मारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, असं हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यार्थ सदाचेच मर्दाच्या हाती सोपवलेले आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मृत्यूदेहात प्रकट व्हावे. तर वचनाप्रमाणे येशूचं जीवन जे येशूचं जीवन जे आपल्या मृतदेहामध्ये जे ते जीवन आणतं. मृतदेहाला जीवन कोण आणतं? पवित्र आत्मा. पण इथं वचन सांगतंय मृतदेहाला अजून एक जिवंत आणतोय जे येशूचं जीवन आहे. आपण जेव्हा बघू लाईफ काय खरी त्याच्यामध्ये आपण हे सगळे पॉईंट कव्हर करणार आहे. पण आपण आता सध्या पाहतोय क्रशिंग बद्दल, अनॉइंटिंग कॉल्ड क्रश. मग जेव्हा आपल्याला क्रश करायचं तर येशूचं जीवन महत्वाचं आहे. आपण जेव्हा येशूचं जीवन जगतो, कारण वचनाप्रमाणे येशू धार्मिक जीवन जगलं, त्याला अधर्म असं त्याच्यावरती बोट करणार एक पण नव्हतं वचनाप्रमाणे. आणि जर तुम्ही माझे प्रत्येक भाऊ जर आज अधर्म मध्ये जगत असाल तर परमेश्वर तुम्हाला धार्मिकतेमध्ये आणतोय. आज परमेश्वर तुम्हाला आज बोलवतोय, माझ्या भावांना परमेश्वर तुम्हाला बोलवतोय धार्मिकतेमध्ये चालायला. तुमचे प्रत्येक पाप असेल त्याचं येशूचे नाव सोडा आणि तुम्ही धार्मिकतेमध्ये चाला. तुम्ही बघता मग परमेश्वरचं जीवन जे आहे तुमच्या प्रत्येक मृतदेहाला, तुमच्या प्रत्येक मृत परिस्थितीला जे ते परमेश्वर बदलून टाकणार आहे आज येशूच्या नावात. आपण जाऊया योग अध्याय 24 वचन 11. योग अध्याय 24 वचन 11.
ते त्यांच्या आवरात राहून तेल काढतात. ते द्राक्षकुंडात द्राक्षे तोडवतात तरी तहानलेले राहतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये वाचूया. Job chapter 24 verse 11. They press out olive oil without being allowed to taste it, and they trade in the winepress as they suffer from thirst. म्हणजे असे लोक असतात ज्यांच्याकडे अभिषेक पण आहे, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, ते पूर्ण जोर लावतात, पण ते त्यांच्या आतमध्ये असतात, लिमिटेशनच्या आत असतात. वचनाप्रमाणे असे काही लोक आहेत ते त्यांचा पूर्ण जे मसा असतात ते पूर्ण क्रश करतात, पण ते लिमिट त्यांना क्रॉस करता येत नाही. समजतंय? मग आपण लिमिट क्रॉस करणे काय असेल ते येणाऱ्या भागात बघूया. तर मग लिमिटेशन क्रॉस करणे काय, तुम्ही अनॉइंटेड असतात. बरेचसे माझे भाऊ जे ते मला पाहत आहेत, ते अभिषेक, ते पूर्ण अभिषेकाने भरलेले, पण त्यांच्यावर थोड्या गोष्टी जे त्यांचे तुमचे लिमिटेशन जे, प्रत्येक माझा भाऊ जे तो पूर्ण अभिषेकाने भरलेला असेल पण तरी त्याला त्याचे लिमिट क्रॉस करता येत नाही. जसं वचन सांगतं की ते त्यांच्या लिमिटच्या आत, त्यांच्या शेताच्या आत, त्यांच्या जे लिमिट आहे त्याच्या आतमध्येच ते तिथंच राहतात, ते तिथंच क्रश करतात, त्यांना आनंद घेता येत नाही. तर मी ते पण सांगेन की तुमचे लिमिटेशन जे ते ब्रेक कसे करायचे, कारण अनॉइंटिंगद्वारे आपले लिमिटेशन पण ब्रेक होतात. बरोबर? आपले जे वॉल्स आहे, वचनाप्रमाणे वॉल जे तुमचे प्रत्येक वॉल आज येशूच्या नावात तुटल्या जाईल. जसं तुम्ही या चॅनल सोबत कनेक्ट आहात, तुम्हाला ते वॉल कसे तोडायचे, तुम्हाला ते भिंती कसे मोडायचे ते पण आम्ही शिकवू. तुमच्या आत्म्यामध्ये प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला प्रत्येक कर्स मधून जे प्रत्येक तुम्हाला ठेचण्यापासून असू द्या, तुम्ही त्यांना ठेचता, जे तुम्हाला बांधतात तुम्ही त्यांना बांधता येशूच्या नावामध्ये. आणि या सगळ्या गोष्टी त्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. चला आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. ओ रबा सेखेंदे रिबाला खारामा सोखो रमा खांदे, ओ रबाला खाराबा रबा सेंदे बारा खांदे, ओ रबांधे रिबाला खारामा सोम रांधे रिबांदो रबांधे रिखारा मांदे लखी आंदो रबा हांदे रिखाय आंदो. प्रभेशू तुझं रक्त प्रभेशू माझ्या भावांवरती घेतो. प्रभेशू आज तुझा अभिषेक प्रभेशू, ठेचण्याचा अभिषेक प्रभेशू, सैतानाला प्रभेशू, त्यांच्या एनिमीजला प्रभेशू, त्यांच्या शत्रूंना ठेचण्याचा अभिषेक आज जो माझा भाऊ माझी बहीण प्रभेशू मला बघतात, आज त्यांच्यावर येशूच्या नावात येऊ दे प्रभेशू. तो अभिषेक प्रभेशू त्यांच्या पापांना ते ठेचतील आजपासून मी घोषणा करतो. ते त्यांच्या प्रत्येक व्याधींना ठेचतील आज मी घोषणा करतो. ते त्यांच्या प्रत्येक प्रभेशू पॉवर्टीला, त्यांच्या गरिबींना आज येशूच्या नावात ते कुचलतील मी घोषणा करतो. प्रभेशू सामर्थ्य आज मी बोलतो. प्रत्येक पापाचा आत्मा येशूच्या नावात चालतो त्यांच्यामधून, प्रत्येक गरिबीचा आत्मा येशूच्या नावात मी तो ठेचतो आज प्रभेशू. तुझं रक्त आज मी त्यांच्यावरती घेतो. पवित्र आत्मा त्यांच्यावर आहे. पवित्र आत्मा तुझी पाखर घाल. पवित्र आत्मा तुझा अभिषेकाद्वारे मी त्यांचे प्रत्येक जीव आज मी मोडतो प्रभेशू. आज तुझं रक्त प्रभेशू त्यांना संरक्षण देतोय आज मी घोषणा करतो प्रभेशू. तुझ्या रक्तात मी त्यांना धुतो आणि शुद्ध करतो प्रभेशू. आणि जसं त्यांनी आज वचन ऐकलं प्रभेशू, आराधना प्रभेशू त्यांनी केली प्रभेशू. आज या आराधनाद्वारे वचनाद्वारे प्रभेशू त्यांचा सुटकारा त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झाला मी घोषणा करतो प्रभेशू. सामर्थ्य हातात मी त्यांना प्रभेशू सोपवतो प्रभेशू. आणि मोठ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आज येणारे होतील मी घोषणा करतो प्रभेशू. सामर्थ्य दिलं त्यासाठी धन्यवाद देतो. येशूच्या नावात धन्यवाद देतो. कबूल कर. आमेन. सायनिंग आउट. प्रॉफिट संकल्प. हे प्रेस द लॉर्ड केआरएम फॅमिली, मला माहिती तुम्ही आता झालेल्या वचनाद्वारे नक्कीच ब्लेस झालाय. आणि आता जे काही आपल्या प्रॉफिटने शिकवले क्रशिंग बद्दल, कुचलण्याबद्दल, माझा विश्वास आहे तुमचे प्रत्येक हालात येशू ख्रिस्त नावात ते कुचलण्यात येणार आहे आणि आज ते नवीन जीवन देणार आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला आणि आपल्याला नवीन जीवन देऊन गेला, माझा विश्वास आहे तुम्ही पण नवीन जीवनात चालणार येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची जर काही साक्ष असेल तरी इथं खाली नंबर दिलेला आहे, जा त्या नंबरवर तुमची टेस्टिमनी साक्ष शेअर करा आणि लोकांना कळवा, आणि जेणेकरून ते पण ब्लेस होतील येशू ख्रिस्ताच्या नावात. मी तुम्हाला ब्लेस करतो. सायनिंग आउट. प्रॉफिट संकेत.